नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, अजून एका सरळ सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि ही सरळ सेवा भरती आहे आदिवासी विकास विभाग भरती. यामध्ये एकूण गट ब अराजपत्रित संवर्ग व गट क संवर्गाची पदे आहेत. तर मित्रांनो, आपण यामध्ये कोणती पदे आहेत ती जाणून घेऊयात. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय आहे हे पण जाणून घेऊयात. वयोमर्यादा काय आहे आणि यासाठी लागणारी अर्हता व पात्रता काय आहे हे पण आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही जी भरती आहे आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात जी प्रसिद्ध झाली होती ती 23/11/2023 या तारखे रोजी प्रसिद्ध झाली होती. ती जाहिरात आता रद्द करून नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये एस-सी-बी-सी आरक्षण जे आहे ते इन्क्लूड करून ही जाहिरात निघालेली आहे आणि यामध्ये एस-सी-बी-सी आरक्षणाचे पदे निर्माण करून प्रत्येक पदामध्ये ते आरक्षण ॲड केलं आहे आणि त्यानुसार ही नवीन सुधारित जाहिरात आहे. तुम्ही पाहू शकतात. यामध्ये मित्रांनो आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये जी पदे असणार आहेत तुम्ही पाहू शकता. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक नॉन पेसा, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघुटंक लेखक, गृहपाल स्त्री, गृहपाल पुरुष, अधीक्षक स्त्री, अधीक्षक पुरुष, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्च लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक, इतर भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील निम्न नमूद सरळ सेवेची पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये एकूण वर्ग 2 व वर्ग 3 चे संवर्गातील ही पदे आहेत. तुम्ही पाहू शकता. याचे परीक्षेचे जे वेळापत्रक आहे ते इथे तुम्ही पाहू शकता. इथे अर्ज करण्याचा जो कालावधी दिला आहे, जो कालावधी आहे तुम्ही पाहू शकतात. 12 ऑक्टोबर 2024 पासून 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याचा कालावधी आहे आणि ऑनलाईन परीक्षेची जी दिनांक आहे ते tribal.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला कळवण्यात येईल. स्वतंत्रपणे कळवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेले आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात इथे जे अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक विभागातील रिक्त पदांचा तपशील यांनी इथे दिला आहे. इथे या भरतीमध्ये विभागानुसार तपशील देण्यात आले आहे. जसं की आपण नाशिक विभागातील जागा पाहिल्या तर तुम्ही पाहू शकतात वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी एकूण 7 जागा आहेत. प्रवर्गानुसार इथे त्यांनी तपशील दिला आहे. तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर पुढचे जे पद आहे ते रिसर्च असिस्टंट संशोधन सहाय्यकचे पद आहे. यासाठी वेतन श्रेणी जी आहे S14 38,600 ते 1,22,800 इथपर्यंत वेतन श्रेणी आहे आणि ते एकूण जी पदे आहेत ती 4 आहेत. त्याचबरोबर इथे प्रवर्गानुसार पदांचा तपशील दिला आहे. तुम्ही पाहू शकतात. त्याचबरोबर पुढचे पद आहे उपलेखापाल, मुख्य लिपिक यासाठी एकूण 16 पदे आहेत. यासाठी वेतन श्रेणी जी आहे ती S13 लेव्हलची आहे 35,400 ते 1,12,400. त्याचबरोबर पुढचे जे पद आहे ते आदिवासी विकास निरीक्षक, ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर यासाठी वेतन श्रेणी जी आहे ती S13 35,400 ते 1,12,400 पर्यंत वेतन श्रेणी आहे आणि यासाठी एकूण एक पद आहे. त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक यासाठी वेतन श्रेणी जी आहे ती S8 लेव्हलची आहे 25,500 ते 81,100 आणि एकूण पदसंख्या जी आहे ती 61 आहे. त्याचबरोबर पुढचे जे पद आहे तुम्ही पाहू शकता टायपिस्ट पद आहे, लघुटंक लेखक यासाठी जी जागा आहेत ते 3 जागा आहेत. यासाठी वेतन श्रेणी आहे S8 लेव्हलची. त्याचबरोबर गृहपाल पुरुष, वॉर्डन मेल यासाठी 14 जागा रिक्त आहेत आणि वेतन श्रेणी आहे S14 लेव्हलची. त्याचबरोबर गृहपाल स्त्री यासाठी एकूण 10 पद रिक्त आहेत आणि यामध्ये इथे तुम्ही प्रवर्गानुसार तपशील पाहू शकतात. यामध्ये वेतन श्रेणी जी आहे ती S14 आहे. त्याचबरोबर अधीक्षक पुरुष सुपरिटेंडंट मेल यासाठी इथे 9 पदे रिक्त आहेत. यासाठी वेतन श्रेणी आहे S12 लेव्हलची 32,000 ते 1,16,000 एवढा तुम्हाला वेतन श्रेणी आहे. तुम्ही पाहू शकतात. त्याचबरोबर अधीक्षक स्त्री यासाठी वेतन श्रेणी जी आहे ती S12 लेव्हलची आहे आणि यासाठी एकूण 17 पदे रिक्त आहेत. ग्रंथपाल या पदासाठी एकूण 24 पदे रिक्त आहेत. तुम्ही पाहू शकतात. वेतन श्रेणी जी आहे ती S8 लेव्हलची आहे. त्याचबरोबर पुढचे जे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक, लॅबोरेटरी असिस्टंट इथे S6 लेव्हलची वेतन श्रेणी आहे. तुम्ही पाहू शकतात. 19,900 ते 63,200 इथपर्यंत तुम्हाला पेमेंट असणार आहे. यामध्ये एकूण रिक्त पदांची संख्या आहे ती 12 आहे. तसंच मित्रांनो, आदिवासी विकास ठाणे विभागातील रिक्त पदांचा तपशील इथे दिला आहे. या जाहिरातीमध्ये आदिवासी विकास विभागाचे जे कार्यालय आहेत, मुख्य कार्यालय आहेत, हेडक्वार्टर आहेत त्यानुसार इथे पदांची जाहिरात जी आहे तुम्ही पाहू शकता ते प्रसिद्ध केली आहे. जसं की अजून एक विभाग आहे अमरावती विभाग. विभागानुसार ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याच्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे ते आपण जाणून घेऊया. जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 1/11/2024 या तारखेस गणण्यात येईल असं सांगितलेले आहे आणि यामध्ये वयोमर्यादा जी आहे ती किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे असे वयोमर्यादेमध्ये सांगितलेले आहे आणि त्याचबरोबर एज रिलॅक्सेशन काय आहे ते आपण जाणून घेऊयात. यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 18 वर्षापेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे असं सांगितलेले आहे आणि तथापि उन्नत व प्रगत गटामध्ये क्रीमी मोडणाऱ्या उमेदवारांसाठी उमेदवारांना ही वयाची सवलत लागू राहणार नाही असं सांगितलेले आहे आणि दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत उच्चतम वयोमर्यादा सरसकट 45 वर्षे इतकी राहील आणि त्याचबरोबर खेळाडू गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन
सदर पदासाठी मागासवर्गीय उमेदवारांसाठी देखील कमाल वयोमर्यादा जी आहे ती 43 इतकी राहील. खेळाडूसाठी ही वयोमर्यादा असणार आहे 43 आणि त्याचबरोबर जे माजी सैनिक आहेत, दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा जी आहे ती 45 इतकी राहील आणि अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्षे वयोमर्यादा आहे आणि त्याचबरोबर अंशकालीन उमेदवारांच्या बाबतीत 55 वर्षांपर्यंत वयोमर्यादा आहे. आणि त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता काय आहे ते आपण जाणून घेऊयात. यासाठी शैक्षणिक अर्हता आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदास मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षणशास्त्राची पदवी असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर संस्थात्मक व्यवस्थापक, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि त्यासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील, असं या शैक्षणिक अर्हतेमध्ये सांगण्यात आलं आहे. आणि मित्रांनो हा जो आहे तो अनुभव आहे. पुढचे जे पद आहे ते संशोधन सहाय्यक आहे. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची जी पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील. संशोधन सहाय्यक या पदासाठी. त्याचबरोबर पुढचे जे पद आहे ते उपलेखापाल मुख्य लिपिक वेतन श्रेणी S13 यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची जी पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील. आदिवासी विकास निरीक्षक यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची जी पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील. वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक या पदासाठी शैक्षणिक पात्रता हे मान्यताप्राप्त विद्यापीठाची जी पदवी आहे धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यांपैकी एका विषयांसह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील. लघुटंक लेखक या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे तुम्ही पाहू शकता. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि शासन मान्य समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याकडील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पुढचे जे पद आहे ते अधीक्षक पुरुष वेतन श्रेणी एसेट लेवलची आहे. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार असणं आवश्यक आहे. अधीक्षक स्त्री या पदासाठी 30 शैक्षणिक पात्रता आहे. पाल पुरुष स्त्री या पदासाठी एकूण शैक्षणिक पात्रता जी आहे तुम्ही पाहू शकता. मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार ही शैक्षणिक पात्रता आहे. गृहपाल या पदासाठी, ग्रंथपाल या पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे, परंतु ग्रंथालय शास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या किंवा किमान 2 वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीचा क्रम राहील. त्याचबरोबर मित्रांनो पुढची जी पोस्ट आहे ती सहाय्यक ग्रंथपाल यासाठी SSC एक्झामिनेशन सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि लायब्ररी ट्रेनिंग ऑफ रिकॉग्नाइज्ड कॉलेज और इन्स्टिट्यूट यामध्ये मित्रांनो तुमची 10वी पास असणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये तुम्हाला लायब्ररी ट्रेनिंग ऑफ रिकॉग्नाइज्ड कॉलेज और इन्स्टिट्यूट ग्रंथालय प्रशिक्षण हा कोर्स असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पुढचे जे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी 10वी पास असणं आवश्यक आहे. फक्त 10वी पास ही शैक्षणिक पात्रता आहे. प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी कॅमेरा कम प्रोजेक्टर ऑपरेटर या पदासाठी तुम्ही पाहू शकता सेकंडरी सर्टिफिकेट एक्झामिनेशन, हायर सेकंडरी सर्टिफिकेट एक्झामिनेशन आणि डिप्लोमा सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. फोटोग्राफी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन अँड एक्सपिरियन्स ऑफ नॉट लेस दॅन 3 years on operating audio-visual mechanics related to photography, printing, enlarging and associated sciences or technology for an individual training institute or a government recognized institution. म्हणजे तुमच्याकडे 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे या संबंधित क्षेत्रातील आणि त्याचबरोबर तुमच्याकडे डिप्लोमा असणं आवश्यक आहे फोटोग्राफीचा आणि 12वी पास असणं आवश्यक आहे. कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर या पदास पुढचे पद आहे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यासाठी संविधानिक विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण असणे याबाबत शासनाने तिच्याशी समतुल्य असल्याचे घोषित केलेले अन्य कोणतीही अर्हता असलेले शैक्षणिक शिक्षण असणं आवश्यक आहे. उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी शासन मान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची SSC परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासन मान्य वाणिज्य प्रमाणपत्र 120 शब्द प्रति मिनिट
इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण. उच्च श्रेणी लघुलेखक मराठी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाचे 120 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण. वरील ब मधील 1 व 2 करिता इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखक 120 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य. टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आणि टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची MSCIT संगणक अर्हता परीक्षा व समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर पदासाठी व्यावसायिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी, त्याचबरोबर निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी पण तीच शैक्षणिक पात्रता आहे. फक्त जो टायपिंग स्पीड आहे त्यामध्ये फरक करण्यात आला आहे. तुम्ही पाहू शकता 100 शब्द प्रति मिनिट आहे आणि 100 शब्द प्रति मिनिट आहे. इथे जो 100 शब्दाऐवजी 120 शब्द प्रति मिनिट होतं. बाकी जी शैक्षणिक पात्रता जी आहे ती सेमच आहे. विभाग भरतीची निवडीची पद्धत जी आहे ती तुम्ही पाहू शकता. कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे. यासाठी इथे तुम्ही पाहू शकता एक्झामचा पॅटर्न दिला आहे. पोस्ट वाईज एक्झामचा पॅटर्न दिला आहे. गृहपाल पुरुष, गृहपाल स्त्री, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ विस्तार शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक पुरुष, स्त्री आणि ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, लघुटंक लेखक, उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक या एकूण 15 पदांसाठी जी शैक्षणिक पात्रता आहे तुम्ही पाहू शकता. लेखी परीक्षेचे एकूण जे गुण असणार आहेत ते 200 असणार आहेत. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे एकूण 4 विषय असणार आहेत. यासाठी जो वेळ दिला आहे तो आहे 120 मिनिटांचा आहे आणि प्रत्येक विषयाला 50 प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि एकूण जे लेखी परीक्षेचे गुण आहेत ते 200 आहेत. त्याचबरोबर जे काही पदे आहेत त्यांच्यासाठी जो परीक्षेचा पॅटर्न आहे तो वेगळा आहे. जसं की प्रयोगशाळा सहाय्यक आणि कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर या पदासाठी लेखी परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो वेगळा आहे. तुम्ही पाहू शकता. यांसाठी टेक्निकल प्रश्न विचारण्यात येणार आहेत. सामान्य विज्ञान 50 प्रश्न आणि कॅमेरामॅन या पदासाठी पण 50 प्रश्न आहेत. एकूण 120 मिनिटांचा वेळ आहे. बाकीचा जो विषयांचा पॅटर्न आहे तो सेम आहे आणि गुण पण सेम आहेत. त्याचबरोबर मित्रांनो परीक्षा शुल्क जे आहे तुम्ही पाहू शकता. अमागास ₹1000 परीक्षा फी आहे आणि मागासवर्गीय, अधोगय, अनाथ, दिव्यांग, माजी सैनिक यांच्यासाठी ₹900 आहे. 10% सूट देण्यात आली आहे आणि परीक्षा शुल्क नापरतावा नॉन रिफंडेबल आहे. तसेच मित्रांनो यामध्ये जाहिरातीमध्ये अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती आहे सांगितलेली आहे. डिटेलमध्ये सांगितलेली आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला इथे डिक्लेरेशन जे आहे यामध्ये उमेदवाराची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. हा हस्तलिखित घोषणेचा मजकूर जो आहे तो तुम्ही वाचू शकता. डिटेलमध्ये वाचा आणि त्याचबरोबर मित्रांनो सर्व जाहिरात जी आहे ती संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि तरच फॉर्म भरायचा आहे, अर्ज करायचा आहे आणि इथे जे अर्ज करण्याची पद्धत जी आहे छायाचित्र प्रतिमा आणि स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि स्वहस्ताक्षरातील इंग्रजी भाषेतील घोषणापत्र प्रतिमा ही सर्व माहिती इथे दिली आहे. या भरतीसाठी गुण पद्धती जी आहे तुम्ही पाहू शकता. खालील पद्धतीचा अवलंब करून ऑनलाईन परीक्षेचे गुण ठरवले जातात. 1. वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये प्रत्येक उमेदवाराने अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या अंतिम गुणांसाठी विचारात जातील. त्याचबरोबर दुसरी जी गुण पद्धती आहे ती आहे परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेण्यात आलेली असल्यास वरीलप्रमाणे उमेदवाराने संपादित केलेले अंतिम गुण विविध सत्रांमधील वापरल्या जाणाऱ्या चाचणींमधील काठिण्य पातळी विचारात घेऊन विविध सत्रातील गुण समायोजित करून समतुल्य करण्यात येतील. अशी मित्रांनो गुण पद्धती आहे. त्याचबरोबर इथे निवडीचे निकष याची माहिती देण्यात आली आहे आणि उमेदवाराने गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी संबंधित नियुक्त प्राधिकारी यांच्याकडे सादर करावयाच्या आवश्यक कागदपत्रांचा तपशील इथे तुम्ही पाहू शकता. परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत, शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्र, संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत आणि अर्जात नमूद केलेल्याप्रमाणे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल माहिती होती. आदिवासी विकास भरतीबद्दलची अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.